बाहेर गेले, नाही तर कामानिमित्तानं बाहेर गेलेले आहेत 77 लाख आहेत. अदर जे आहेत ते 2,30,000 आहेत, जे सही करायला नाही म्हणले, नाही तर कुठलं काही कारण असू शकतं. आणि ऑलरेडी एनरोल्ड असे 17 लाख आहेत. असे 2 कोटी हा आकडा तिथं होतो. म्हणजे हे जे काही आकडे, आता आम्ही त्यांना असं विचारलं की जे मृत्यू झाला असं तुम्ही सांगताय, उद्या जर तशी व्यक्ती आपल्याला सापडली की मृत्यू नाही झाला पण तो माणूस आहे, तर म्हणजे फॉर्म 6 भरू शकता. त्यानंतर मग ऍबसेंट नाही तर अनट्रेसेबल आहे, फॉर्म 6 भरू शकतात. परमनंटली शिफ्टेड फॉर्म 6 भरू शकतात. म्हणजे शुद्धीकरण तुम्ही यादीचं जे करायचं म्हणत आहात, पण उद्या जाऊन फॉर्म 6च्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा याच्यामध्ये घेतलं जाऊ शकतं. त्याच्याच बरोबर आम्ही त्यांना विचारलं की काही डबल नाव आहेत, त्याच्याच बरोबर काही अशी नावं आहेत ज्याचे फोटो चुकीचे आहेत. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा म्हणजे आमचा आक्षेप त्या प्रमुख अधिकारी सीओ साहेबांवर नाही, अधिकारी चांगला वाटतोय, बोलताना ते चांगलं बोलतायत, थोडंसं गोलगोल सुद्धा त्या ठिकाणी ते बोलत आहेत. स्पष्टपणे काही उत्तरं त्यांनी तिथं दिली नाहीत, पण काही विषयाची त्यांनी तिथं दिली. आता याच्यात त्यांनी असं सांगितलं शुद्धीकरण हे होणार हे खरं असलं तरी उद्या जाऊन लोकांची नावं ऍड केली जाऊ शकतात, तर ऍड 100% तिथं केली जाऊ शकतात. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे लोकांना. आज संध्याकाळी खरं तर आम्ही डिटेल प्रेझेंटेशन घेणार होतो, पण आता तुमच्याशी बोलल्यानंतर एक प्रेझेंटेशन आम्ही ऑनलाईन टाकत आहोत, तुम्ही तिथं बघा. याच्यामध्ये आमचे त्यांना जे आक्षेप होते की भाजपकडनं अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर केलं गेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपले म्हणजे आपल्या विचाराचे म्हणजे भाजपच्या विचाराचे संदिग्ध आणि विरोधी असं त्यांनी त्या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे. तुम्ही एक समजून घ्या, गेल्या 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे एसआयआरचं काम चालू आहे. हा सगळा लोड जो आहे तो बीएलओ वर आलाय. म्हणजे कुणी शिक्षक आहे, कुणी अधिकारी आहे. आणि मग शिक्षकांना टार्गेट दिलं गेलंय की काही झालं नाही तर या बीएलओना टार्गेट दिलं, काही झालं तरी तुम्ही 100% एनरोलमेंट करून घ्या, नाही तर 100% व्हेरिफिकेशन करून घ्या. त्यांना ते शक्य नाही. मग ते काय करतात की एका ठिकाणी कुठल्या तरी कार्यालयामध्ये बसून ते टेबल सर्व्हे करतायत. आमचं या अधिकाऱ्यांना म्हणणं होतं की तो माणूस नाही तर तो बीएलओ 2दा-3दा त्या घरी गेला पाहिजे, क्रॉस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. पण दुर्दैवाने लोड बीएलओवर जास्त असल्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टेबल सर्व्हे केला जातोय. आणि या टेबल सर्व्हेला माहिती कोण देते, तर भाजपचे कार्यकर्ते देत आहेत. ते कुठून काढतायत माहिती, तर अशा पद्धतीचं सॉफ्टवेअर त्यांनी जे केलंय त्याच्यातून त्यांनी माहिती काढली. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं हे पुण्याचं आहे, एका चॅनलनी कव्हर केलेलं आहे. त्यानंतर हे नाशिकचे कलेक्टर स्वतः म्हणतात हो आम्हाला असं सापडलेलं टेबल सर्व्हे. त्यानंतर हे आहे ठाण्याचं, इथं सुद्धा तिथं ज्या आपल्या मीडिया चॅनल्स आहेत त्यांनी हे कव्हर केलंय, काही लोकांनी सोशल मीडियावर टाकले. आम्ही म्हटलं कारवाई तर करा, असं जिथं तिथं ते आलेलं आहे. त्यांनी आम्हाला शब्द दिला आम्ही कारवाई करू. त्यामुळे हे जे काय त्या ठिकाणी सुरू आहे हे खालच्या लेवलला, वरच्या लेवलला नाही, तिथं भाजपचा खूप मोठा वाटा आहे. भाजपचा अजून एक सांगतो, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या जिथं उमेदवार आमदार आहे तिथं सुद्धा भाजप काम करते. त्याच्याच बरोबर जिथं अजितदादांचा पक्षाचा आमदार तिथं तर ते करतच आहेत आणि आमचं तर करतात ती वेगळी गोष्ट. त्यामुळे जे अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये येऊन म्हणल्या होत्या आम्हाला कुबड्या नको, तर ह्या सॉफ्टवेअरच्या मदतीने भाजप आणि बीएलओला हाताशी धरून काही प्रमाणात नाही तर दबाव टाकून या कुबड्या, या दोन्ही जे मोठे नेते त्यांचे पक्ष त्यांचे कुबड्या तर काढतच आहेत, पण इथं आम्हाला सुद्धा कुठं ना कुठंतरी वेगळ्या पद्धतीने मतदारमध्ये नोंदणीमध्ये काही फरक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, नाही तर केला जातोय असं आमचं सगळ्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आपल्याच एक प्राची कुलकर्णी नावाच्या एक पत्रकार आहेत, पुण्यामध्ये राहतात. यांचं नाव पुण्याच्या यादीतून काढण्यात आलं होतं. त्या तिथं गेल्या, मराठी पत्रकार असल्यामुळे लढवाया तुमच्यासारखे त्या आहेतच, त्या तिथं लढल्या. माझं नाव का काढलं, माझं नाव डिलीटेड यादीमध्ये का टाकलं, लढल्यानंतर त्यांनी प्रेशर आणल्यानंतर त्यांना तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं व्हॉट्सअपवर तुमचा तिथं आधार कार्ड पाठवा. आम्ही रेग्युलराईज करून दिलो आणि लगेच व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर बसल्या बसल्या त्यांचं रेग्युलराईज झालं. ठीक आहे, ते पत्रकार असल्यामुळे लढल्या, ते झालं. पण मग व्हॉट्सअपवर तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीचं जर रेग्युलराईज करत असाल तर मग भाजपने सांगितलं, प्रेशर आणलं, तर असे किती आकडे तुम्ही रेग्युलराईज केलेले आहेत असाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे आता आमच्याकडे मोठ्या मोठ्या याद्या 288 मतदार
तर निवडणूक अधिकाऱ्यांकडून टेबल सर्वे आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय. भाजप कार्यकर्ते निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देत नाहीत असं देखील त्यांनी म्हटलंय.